नमस्कार. आपल्यापैकी अनेकांचे आजी आजोबा पंजोबा आपले आईवडील हे काही फार शिकलेले नसायचे, परंतु व्यवहार ज्ञान त्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारचं असायचं. आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या पोराबाळांसाठी, नातवंडांसाठी चांगलं काय आणि वाईट काय याची जाण त्या लोकांना उत्तम प्रकारे होती. आणि म्हणूनच धर्माने स्वतः हिंदू असून देखील त्यांनी या RSS सारख्या विषवल्लींना फारसा थारा कधीच दिला नाही. आपल्या त्या समजूतदार पूर्वजांमुळेच संघ आणि त्याच्या अन्य विषारी शाखा या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही बरीच वर्ष 70-80 वर्ष जवळपास फोफावू शकल्या नाहीत. मात्र पुढच्या काळामध्ये आपल्या पिढीने आणि आपल्या नंतरच्या पिढीने मात्र त्या सगळ्या समंजसपणाला तिलांजली दिली आणि संघ भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध बहकाव्यामध्ये या पिढ्या बऱ्यापैकी अडकल्या आणि त्याचे दुष्परिणाम आता तुम्ही मी आपण सगळेच जण पाहतोय. 2014 पर्यंत विकासाच्या प्रगतीच्या वाटेवरती असलेला आपला हा देश पूर्णपणे आता सर्व स्तरावरती पिछाडीवरती जाऊ लागलेला आहे. प्रगतीचे आणि विकासाचे जे जागतिक मापदंड असतात त्या सगळ्यामध्ये मागच्या या 12 वर्षांमध्ये आपला देश सातत्यानं मागे 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 चाललेला आहे. अंधभक्त जमात जी आहे 2014 नंतर फोफावलेली ती फक्त भाजपच्या व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माहितीवरती पोचली जाते आणि बाकी जगातून प्रसिद्ध होणारं कोणतंही संशोधन, कोणतीही आकडेवारी त्यांना अजिबात माहीतच नसते आणि त्यामुळे त्यांना देशाच्या अधोगतीचा कोणताही गंधही नसतो अजिबात. नरेंद्र मोदी काय म्हणतात, अमित शहा काय सांगतात, TV वरती रोज संध्याकाळी तो बावळट संबित पात्रा आणि तो महाज्ञानी स्वतःला समजणारा सुधांशु त्रिवेदी काय सांगतात, तो मूर्ख निशिकांत दुबे काय बरळतो, तेवढंच अशाच प्रकारचं या अंधभक्त जमातीला फक्त माहीत असतं. बाकीचं त्यांना काहीही अजिबातच माहिती नसतं. इस्रायल अमेरिकेच्या मदतीने इराणवरती हल्ला करणार हे सगळ्या जगाला माहिती झालेलं होतं आणि अशा अखेरच्या क्षणी आपल्या देशाच्या भल्याचं काहीही अडलेलं नसताना, काहीही कारण नसताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या युद्धखोर आणि मानवतेचा हत्यारा असणाऱ्या नेत्यानाहूच्या गळ्यात पडायला का गेले असावेत असा साधा प्रश्न या मूर्ख अंधभक्त जमातीला अजिबात पडत नाही. तेवढा त्यांचा मुळात बौद्धिक आवाकाच नाही. जो इराण आपल्यावरील प्रत्येक संकटाच्या काळात कायम आपल्या देशाच्या, आपल्या भारताच्या सोबत राहिला, मग ते पूर्वी 2-3 वेळा आलेलं जागतिक तेल संकट असो किंवा पाकिस्तानकडून होणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आगळीकी असो, इराण जागतिक स्तरावरती कोणालाही न घाबरता आपल्या सोबत राहिला कायम. त्यांचं एक महत्त्वाचं बंदर ते चाबहार त्यांनी इराणने आपल्याला विकसित करायला दिलं आणि आपल्याला वापरण्यासाठी दिलं. त्याच इराणवरती हल्ला करणारा इस्रायल आपल्या विश्वगुरु पंतप्रधानांना आणि त्यांच्या तमाम अंधभक्तांना प्रिय अतिशय. युद्ध सुरू होण्याआधी त्या नेत्यानाहूच्या गळ्यात पडायला आणि त्याला मिठ्या मारायला हे गेले आपले विश्वगुरु. साऱ्या जगभर जाऊन सगळ्या राष्ट्रप्रमुखांना मिठ्या मारणं आणि असंबंध हसत राहणं हा आपला उद्योग आता सगळ्या जगभरामध्ये टिंगलेचा टवाळीचा विषय झालेला आहे, मस्करीचा विषय झालेला आहे. हे सुद्धा त्यांना अजिबात कळत नाही. ते इराणचे सर्वोच्च प्रमुख असणारे खामेनी मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर साधा शोकपर एक शब्दसुद्धा भारताने काढू नये इतकी अमेरिकेची आपल्या सरकारवरती दहशत आणि ही आपली परदेश नीती. काय बोलायचं. एकेकाळी आपल्या देशात सर्वत्र बुद्धिमान आणि प्रचंड दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांची मोठी फळी होती वेगवेगळ्या पक्षांमध्ये, दिल्लीत सुद्धा आणि आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा. आता ते सगळं काल्पनिक वाटावं अशा प्रकारची दुर्दशा सगळीकडे निर्माण झालेली आपण पाहतोय. संसदेपासून ते राज्यांच्या विधानसभामध्येही सर्वत्र उथळ बुद्धीच्या नेत्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे. सगळी वृत्त आपण पाहतो, ऐकतो. आपल्या राज्याचे भले मग ते कोणत्याही मार्गाने मुख्यमंत्री झालेले असोत, देवेंद्र फडणवीस हे खरं तर उच्च शिक्षित मोठ्या सुसंस्कारित कुटुंबातून आल्याचा
आणि RSSच्या तथाकथित आदर्श तालमीमध्ये आपण तयार झाल्याचा त्यांचा नेहमी दावा असतो, तसं ते अभिमानाने सांगत असतात. मात्र मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांच्या कारभारामध्ये आपल्याला कुठेही तो कथित सुसंस्कृतपणा किंवा त्यांचं शिक्षण याचा लवलेश सुद्धा त्यांच्या कारभारातून आपल्याला कुठे आढळत नाही. धर्मांधता त्यांच्यामध्येही अगदी ठासून भरल्याचं आपण पाहत आलेलो आहे. मागच्या काही निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय ते बटेंगे तो कटेंगे बिटेंगेच ते सगळं आपण सगळ्यांनीच घेतलेलं आहे. त्या बाबतीत नरेंद्र मोदींपेक्षा कुठेही तसूभर सुद्धा देवेंद्र फडणवीस वेगळे असल्याचं अजिबात आपल्याला दिसलेलं नाही. जी फौज त्यांनी इथं महाराष्ट्रामध्ये विकसित केलेली आहे स्वतःच्या खास संरक्षणामध्ये, ते नितेश राणे, महेश लांडगे, संग्राम जगताप आणि असेच आणखीन काही जण, ती कशासाठी बरं? तर आपल्या या महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मारण्यासाठी, इथे संघाचा, RSSचा धर्मांध आणि मनुवादी विचार प्रस्थापित करण्यासाठी. तो गोविंद देवगिरी, तो आणखीन एक चारुदत्त आफळे, आणखीही अशाच काही लोकांना आता मागच्या काही दिवसांमध्ये कसा जोमाने कंठ फुटलाय ते आपण सगळेच पाहतोय ना. तो त्या अयोध्येच्या राम मंदिराचा कोणीतरी पदाधिकारी आहे म्हणतात, तो पूर्वीचा किशोर व्यास, मूळचा आपल्या महाराष्ट्राचाच आणि आत्ताचा तो गोविंद देवगिरी झालाय नाम बदल करून. त्याने आपल्या ज्ञानोबा तुकोबांचा कशा प्रकारे अवमान केला ते तुमच्यापर्यंत पोचला असेलच येवाना. आणि हे असे प्रकार करण्याची ही काय त्या गोविंद देवगिरीची पहिलीच वेळ नाही. रामदास स्वामी हे सगळ्यांमध्ये श्रेष्ठ हीच त्यांची पहिल्यापासूनची धारणा आहे. आणि म्हणूनच काहीही कारण नसताना, कोणताही अधिकृत म्हणता येईल असा पुरावा नसताना रामदासांना कायम आपल्या शिवाजी महाराजांचा तो गुरुच ठरवत असतो. कुठेही पहा तुम्ही, ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या गाथेपेक्षा, नामदेवांच्या, एकनाथांच्या गाथेपेक्षा रामदासांच्या दासबोधाला अधिक महत्त्वाचं ठरवत असतो तो. ब्राह्मण कितीही मूढमती, मूर्ख, भ्रष्ट, व्यभिचारी असला तरीही तो तिन्ही लोकी श्रेष्ठच आहे असं सांगणारा रामदास या गोविंद देवगिरीला आणि त्याच्यासारख्या लोकांना देवतुल्य वाटत असेल तर जरूर वाटो, आमचं कुणाचं काही म्हणणं नाही. रामदासाला डोक्यावर घेऊन नाचावं या सगळ्यांनी. परंतु त्याचा उदो करताना आमच्या वारकरी संप्रदायाच्या कुणाही संताचा अवमान करण्याचे नाठाळ उद्योग या लोकांनी करू नयेत, ते थांबवावेत. अन्यथा आमच्या तुकोबारायांनीच आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे त्या संदर्भात मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. या गोविंद देवगिरी किंवा चारुदत्त आफळे किंवा आणखीन त्यांच्यासारख्या नाठाळांशी कसं वागायचं आणि काय करायचं त्याची शिकवण आमच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आम्हाला पूर्णपणे देऊन ठेवलेली आहे. प्रेक्षक हो, मला सांगायचं होतं ते हे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळे अशा प्रकारचे लोक प्रचंड सोकावलेत. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये हे गोविंद देवगिरी व चारुदत्त आफळे वगैरे यांच्यासारखे, आणि राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या त्या संग्राम जगताप सारखे, त्या महेश लांडगे सारखे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच येवाना. तरीही ज्यांनी अजून ऐकलं नसेल त्यांनी या आजच्या आधुनिक महान धर्मवीरांचे महाराष्ट्रातल्या हे ताजे अमृततुल्य विचार थोडक्यात ऐकून घ्या, मग आपण बोलू. तो एक बोकडा तिकडं युद्धामध्ये कोणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणारच, युद्ध चालू झालेलं आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडण चालू, शिवीगाळ, तो रेकॉर्डिंग करतो, इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही ताई, एकटून मायला बोलता येत नाही आता मला. युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. जर एवढा मोठा जो पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा? ते मुळातच पैदाशी येत असतात, तुम्हाला सांगतो. जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालं तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार.
ऐकलं? यांच्याच जोडीचा, यांच्याच मालिकेतला आणखीन एक तो आधुनिक कोकणातला धर्मवीर नितेश राणे, याचे असेच अनेक अमृततुल्य विचार मी यापूर्वी तुम्हाला आपल्या अभिव्यक्तीवरून ऐकवलेत वेगवेगळ्या निमित्तानं. त्यामुळं आता त्याचे कुठले विचार पुन्हा आज ऐकवत नाहीत. परंतु हे काय चाललंय सगळं लोक हो? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, धर्मांधता पसरवणारी वक्तव्य कोणीही केली तर कुणाच्याही तक्रारीची वाट न पाहता सरकार आणि पोलिसांनी अशा व्यक्तींवरती स्वतःहून गुन्हे नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी. परंतु करतोय महाराष्ट्राचा गृह विभाग, पोलीस काही कारवाई अजिबात करणार नाहीत. कारण हे असे धर्मांध चाळे करणं, मुसलमानांना शिव्या घालत राहणं, हे या लोकांवरती बहुधा आदरणीय देवेंद्र फडणवीसांनीच सोपवलेलं एक मिशन आहे. मग गृह विभागांकडून, पोलिसांकडून कारवाई कशी होणार? आपण महाराष्ट्राचा राज्यकारभार करायला नालायक ठरतो आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजिबात थांबत नाहीयेत, त्यांना मदत देता येत नाहीये. लहान मुलांचा रोज कुपोषणानं राज्यात मृत्यू होतोय. रोजच्या रोज अनेक मुली आणि महिला गायब होत आहेत, पळवल्या जात आहेत, अपहरण होतंय. जमिनींच्या संदर्भातले, मंत्रालयातले खुद्द मंत्र्यांच्या संदर्भातले भ्रष्टाचार रोजच्या रोज उघडकीला येत आहेत. राज्यावरील कर्जाचा डोंगर आता प्रचंड वाढत चाललेला आपण पाहतोय. ठेकेदारांना बिलाचं पेमेंट करता येत नाहीये. बेरोजगारी कळसाला भिडलेली आहे. या सगळ्या मुद्द्यांवरून राज्यातल्या लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं तर उत्तम उपाय अगदी म्हणजे त्यांना जाती धर्माच्या चर्चेमध्ये गुंतवून ठेवायचं. तुमची जात कशी अडचणीत आलेली आहे, तुमचा धर्म कसा धोक्यात आलेला आहे, ते खोट्या नाट्या प्रकारे लोकांना सांगत राहायचं सतत, हा उत्तम उपाय. याच गोबेल्स नीतीचा वापर नरेंद्र मोदी आणि अमित शहा देश पातळीवर करतात, देवेंद्र फडणवीस ते आपल्या महाराष्ट्रात करतात. आणि त्यासाठी ही प्यारी पोसत राहतात. या नितेश राणेसारखी, या संग्राम जगताप आणि महेश लांडगेसारखी. आपापल्या मतदारसंघातील सगळे गुंडपुंड लहान मोठे या राणे, जगताप, लांडगेसारख्यांनी पाळून ठेवलेले आहेत. पहा तुम्ही, त्यांच्या जीवावरती सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करत राहतात. हे स्वतःला आमदार म्हणून घेणारे लोक. यांच्या मतदारसंघातील कोणीही सुशिक्षित, सुजान, समजदार नागरिक यांचे अजिबात समर्थक नाहीत. सगळे बेकायदेशीर उद्योग करणारे, या लोकांनीच उभ्या केलेल्या यांच्या मतदारसंघातील अनधिकृत इमारतींमध्ये, चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक यांचे समर्थक. पुण्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये गल्लोगल्ली गुंडगिरी फोफावल्याची वृत्त आपण रोजच्या रोज मागच्या काही वर्षांपासून ऐकत असतो, पाहत असतो, वाचत असतो. अमुक गँग, तमुक गँग, काय ते कोयता आणि चड्डी बनियान आणि काय काय, त्या सगळ्या गुंडांना सपोर्ट कुणाचा असतो? याच महेश लांडगे सारख्यांचा. त्याशिवाय का उत्पात करतात ते लोक गुंड? त्याशिवाय का ते गुंडपुंड सगळे बोकळतात यांच्या त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये आणि आजूबाजूला? संभाजी महाराजांचा आपल्या महाकाय विशाल पुतळा उभारला म्हणून काय संभाजी राजांचे आदर्श विचार तो पुतळा उभारणाऱ्यामध्ये आपोआप येत नसतात. तसं असतं तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रचंड उंच पुतळा उभारणाऱ्या नरेंद्र मोदींमध्ये आपल्याला सरदार पटेलांचे काही गुणही दिसले असते ना. परंतु तसं होत नसतं. सरदार पटेल यांचा उंच पुतळा उभारणं किंवा इथे पुण्यामध्ये संभाजी राजांचा उंच पुतळा उभारणं हा एक मोठा प्रचंड दिखावा असतो. आणि त्याच्या आड आपले बरेच उद्योग या लोकांना लपवायचे असतात. आपण कोणत्या आणि किती जमिनींचे कशा प्रकारचे व्यवहार करतोय आणि ते कुणासाठी करतोय, अशा सगळ्या बाबी संभाजी महाराजांचा उंच पुतळा उभारला की लोकांच्या नजरेआड जातात, डोळ्याआड जातात, लपल्या जातात. आणि त्याशिवाय मुसलमानांना सतत शिव्या घालत राहण्याचा उद्योग आहेच आहे. म्हणजे फडणवीसांच्या नजरेत येतो आपण, त्यांच्या गुडबुकमध्ये राहतो, पुढे मागं एखादं मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी हे सगळे उद्योग. आणि त्यात आता दुर्दैवानं अजितदादाही राहिले नाहीत. दादांना या महेश लांडगे, संग्राम जगताप वगैरेंची खरी अवकात चांगलीच माहिती होती. त्यामुळे ते होते तोपर्यंत यांना जरा तरी चेक होता, दादांचा थोडा तरी वचक होता. पक्ष कोणतेही असो, दादा गेल्यामुळे हे आता मोकाट सुटलेत सगळे. यांना रोखणारं, यांच्यावर वचक राखणारं कोणच उरलेलं नाही. असं सगळं
दुर्दशा ही सगळी सुरू आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र धर्म म्हणजे आपल्या संतांचे विचार, महाराष्ट्र धर्म म्हणजे फुले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार, महाराष्ट्र धर्म म्हणजे सगळ्या जाती आणि धर्मांचा सलोखा. त्याला न खलावणारे, त्या आदर्श आपल्या महाराष्ट्र धर्माला कलंकित करणारे हे धर्मांध किडे आहेत. कीड आहे ही. त्या संभाजी भिडेचेच चेले हे सगळे, हे राणे, जगताप, लांडगे महाराष्ट्र धर्माच्या मुळावरती उठलेले. आणि सगळ्यात वाईट तुम्हाला सांगतो, या बाबीचं वाटत राहतं की हे साले सगळे आपल्याच मराठा समाजाचे, बहुजन समाजाचे, मनुवादी विचारांच्या बामणांनी, हुशार, धूर्त, कपटी बामणांनी यांच्या खांद्यांचा वापर सुरू केला आहे. हा आपला आदर्श महाराष्ट्र धर्म संपवण्यासाठी, आपले संत विचार संपवण्यासाठी. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आता अदानी, मोदी, भागवत आणि फडणवीसांचा, नथुराम गोडसेचा अशी नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हे यांना कळतच नाही. आपण आपला खांदा मनुवाद्यांच्या बंदुका ठेवण्यासाठी, रोखण्यासाठी वापरायला देतोय, त्याची या बावळट ह्या ज्या काही मराठ्यांना, बहुजनांना जाणीवच नाही. या जगताप, लांडगे सारख्यांना वैयक्तिक स्वार्थापोटी हे सगळे आंधळे झालेले आहेत. याचं वैषम्य सगळ्यात अधिक वाटतं आणि अधिकची जी अस्वस्थता दाटून येते ती यामुळे येते. असो, आपल्याला, तुम्हाला, मला, आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे. तो आपल्या छत्रपती शिवरायांचा आणि आपल्या फुले, शाहू, आंबेडकरांच्याच विचारांचा राखायचा आहे. त्यामुळे लढत राहण्याशिवाय तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांपुढे अन्य कोणताही पर्याय शिल्लकच नाही आहे. त्यामुळे लढत राहूया, नाही का? तुमच्या प्रतिक्रिया या सगळ्या विषयाबाबत आवर्जून कळवा मला. मी तुमच्या प्रतिक्रियांची अवश्य वाट पाहीन. इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.